Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us continue with present tense. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या इंग्लिश ग्रामरच्या सेशनमध्ये आपण वर्तमान काळ जो आपण पाहायला घेतलेला आहे तो पुढे चालू ठेवणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू सी प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आज आपण पूर्ण वर्तमान काळ याविषयी शिकणार आहोत. जस्ट टू रिवाइज इन शॉर्ट, लास्ट टाइम we have learned that simple present tense is formed by using subject plus base form of the verb plus object. And for third person singular, it is subject plus base form of the verb plus s or es and the object. And we have seen examples like, if I say he sits on first bench, this is simple present tense. Now we also saw sentences in present continuous tense. They are of the form subject plus is, is, or am, or are. So it is subject plus either is, am or are plus the ing form of the verb and plus the object. So if I say, like the example is, I am going to school, it is present continuous tense. So we have revised what we did in last session. We had studied simple present tense and present continuous tense. Now today let us learn about present perfect tense. PRESENT present perfect PERFECT tense म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ याविषयी आज आपण शिकणार आहोत. We already have seen what perfect tense means. म्हणजे पूर्ण काळ म्हणजे काय हे आपण जेव्हा आपण तयारी करत होतो टेन्सेसची तेव्हा आपण पाहिलं होतं कि if the previous action is completed before the next action starts, then we use present perfect tense. म्हणजेच एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे हे दर्शवण्याकरता पूर्ण काळ वापरतात. So when is present perfect tense used? म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आपण कधी वापरतो? तर it is used to talk about actions that are completed in immediate past. I'll repeat again. Present perfect tense is used to talk about actions that are completed in immediate past. म्हणजे नुकत्याच पूर्ण झालेल्या क्रिया ज्या आहेत त्या दाखवण्याकरता पूर्ण वर्तमान काळ वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, he has just left. तो नुकताच गेला आहे. We use just or already with present participle in such cases. म्हणजे जेव्हा एखादी ऍक्शन नुकतीच पूर्ण झालेली आहे, the action that is completed in immediate past, then we use just or already in the sentence. Or we also use present perfect tense when past actions which have occurred at unspecific time but have a reference to present, then we use present perfect tense. म्हणजेच भूतकाळातली गोष्ट ज्याचा वर्तमानाशी संबंध आहे किंवा इट इज अ पार्ट ऑफ पर्सन्स एक्सपिरियन्स, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अनुभवाचा तो भाग आहे, तेव्हाही आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो.
उदाहरण द्यायचं झालं तर आय हॅव बीन टू अमेरिका, म्हणजे मी अमेरिकेला जाऊन आले आहे किंवा जाऊन आलो आहे. अजून एका केसमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जातो. इट इज यूज्ड फॉर actions which are we can say they have began sometime in the past but they are still continuing up to present time. So, म्हणजे एखादी गोष्ट मागच्या काळात किंवा भूतकाळात सुरुवात झालेली आहे पण आत्तापर्यंत ती गोष्ट इथपर्यंत आत्तापर्यंत चालू आहे, तेव्हा सुद्धा हा परफेक्ट टेन्स वापरला जातो. आणि वेन युज्ड इन धिस मॅनर वी यूज सिन्स और फॉर इन सच केसेस. आय विल टेक एन एक्झाम्पल वेन सो दॅट इट बिकम्स क्लिअर. इफ आय से आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2004, या वाक्याचा अर्थ काय आहे? आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2004. म्हणजे इट मीन्स दॅट आय स्टार्टेड लिव्हिंग हिअर इन 2004 अँड आय एम स्टील लिव्हिंग हिअर. मग अशा वेळेस मी म्हणते आय हॅव लिव्ड हिअर सिन्स 2004. मी 2004 पासून येथे राहिले आहे. तर अशा आता आपण 3 प्रकार पाहिले जेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. तर थोडक्यात जेव्हा नुकतीच पूर्ण झालेली एखादी क्रिया आहे किंवा भूतकाळातली गोष्ट आहे पण त्याचा वर्तमानाशी संबंध आहे, किंवा एखादी गोष्ट सुरू झालेली आणि आतापर्यंत ती चालू आहे आता नुकतीच, तेव्हा सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. तर आता हाऊ इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉर्म्ड, म्हणजे ती वाक्य ते तयार कसं करायचं? तर इट इज सब्जेक्ट प्लस हॅव HAVE हॅव और हॅज HAS हॅज प्लस द पास्ट पार्टिसिपल. म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज आणि भूतकालवाचक धातुसाधित त्याला जोडायचं. आता एक्झाम्पल इज आय हॅव गॉन टू स्कूल, मी शाळेला गेलो आहे. आय हॅव गॉन टू स्कूल. आता यात गो हे वर्ब आहे, क्रियापद आहे, त्याचं मी भूतकालवाचक धातुसाधित काय केलं? गॉन. गोचं केलं गॉन. आय हॅव गॉन टू स्कूल. किंवा आय हॅव ऑलरेडी कम्प्लीटेड माय होमवर्क. आता इथे लक्ष द्या, आय हॅव आलं म्हणजे आपण सब्जेक्ट इज आय, मी हॅव हे वापरलं आणि कम्प्लीटेड. कम्प्लीटेड इज द पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब कम्प्लीट. म्हणजे मी गृहपाठ आधीच केला आहे. तर थोडक्यात प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण कसा तयार केला? तर सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस द पास्ट पार्टिसिपल अँड देन द ऑब्जेक्ट. म्हणजे सोप्या मराठीत सांगायचं झालं तर मराठी वाक्यात जेव्हा शेवटी आहे, आहेत किंवा आहोत असं येतं, ही सगळी क्रियापदं काय दाखवतात? वर्तमान काळ दाखवतात. म्हणजे मराठी वाक्यात जेव्हा शेवटी आहे, आहेत, आहोत हे क्रियापद वापरलेलं आहे, तसेच त्याच्या अगोदर ला हा जो प्रत्यय आहे, ला, ली, ले किंवा ल्या यापैकी जे अक्षर जोडलेलं गेलेलं आहे आणि भूतकालवाचक धातू साधिताबरोबर, तेव्हा असं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असतं. नाव आय विल टेक सम 4-5 examples again to show the present perfect tense. So the first example is, a mischievous boy has broken the chair. म्हणजे एका खोडकर मुलाने खुर्ची तोडली आहे. आता मी म्हणलं तसं आहे हे वर्तमान काळ दाखवतंय आणि ली हे जे प्रत्यय आहे, तोडली
तर हे दाखवतं भूतकालवाचक धातू साधित. इंग्लिशमध्ये कसं मी एक्सप्लेन करू शकते. अ मिस्चिवस बॉय हॅज ब्रोकन. ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रेक ब्रोकन हे पास्ट पार्टिसिपल आहे आणि हॅज वापरलेलं आहे, त्यामुळे हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढचं वाक्य आहे वी हॅव फॉरगॉटन द पोयम. आम्ही कविता विसरलो आहोत. त्याच्यानंतरचं एखादं उदाहरण देता येईल. यू हॅव रिटन द रिपोर्ट. तुम्ही रिपोर्ट अथवा अहवाल लिहिला आहे. हेही वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं आहे. 2 more examples I can give. I have been in office since 9 o'clock in the morning. Okay, this is also in present perfect tense. And then the last sentence, children have kept their books on the table. मुलांनी त्यांची पुस्तके टेबलावर ठेवली आहेत. तर ही सगळी वाक्य होती. All these sentences were displaying that they are in present perfect tense. So today I have only taken present perfect tense because it is a bit difficult tense to understand. पूर्ण वर्तमान काळ मी आज घेतलेला आहे, तो समजायला थोडा कठीण आहे. तर तुम्ही तो फॉर्म कसा करायचा हे मी परत एकदा रिवाइज करते. हाऊ इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स फॉर्म्ड? इट इज फॉर्म्ड लाईक सब्जेक्ट प्लस हॅव और हॅज प्लस द पास्ट पार्टिसिपल अँड द ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे लक्षात राहील. सो टुडे वी हॅव कम्प्लीटेड प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड इन नेक्स्ट सेशन आय विल बी टेकिंग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ मी पुढच्या वेळेस घेईन. इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज यू कॅन आस्क देम ऑन द ग्रुप. सो थँक यू.